नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय आणि स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? ओके. सो ट्रेडिंगमध्ये फक्त बाय किंवा सेल होत नसतं. ओके. तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये तुमचा ट्रेड किती वेळ होल्ड करून ठेवतात, त्याच्यावरून तुमचं ठरतं की तुम्ही किती प्रॉफिट करणार आहात, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, तुमचं मार्केटमध्ये रिस्क काय आहे, लाईफस्टाईल काय आहे, हे सगळं त्याच्यावरून ठरत असतं. ओके. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? ओके. तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? तर तुम्ही सेम डेला बाय करता आणि सेम डेला सेल करता. ओके. म्हणजे जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला, आज एखादा ट्रेड घेतला सकाळी 9:15 वाजता आणि तो 3:30 पर्यंत तुम्ही तो मार्केटमधनं विकता. ओके. सो त्याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग. ओके. सो जेव्हा आपण एखादी ऑर्डर प्लेस करतो, तेव्हा तिथं ऑप्शन असतो. एकतर इंट्राडे किंवा ओव्हरनाईट. जर तुम्ही तिथं इंट्राडे सिलेक्ट केला आणि जर तुम्ही ती पोझिशन आज 3:30 पर्यंत एक्झिट नाही केली, तर ती ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ होते. ओके. सो याला आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे सेम डे बाय करायचं आणि सेम डे सेल करायचं. ओके. याच्यामध्ये ओव्हरनाईट रिस्क नसते. कारण आपण याच्यामध्ये पोझिशन कधी ओव्हरनाईट घेऊन जात नसतो. आता इंट्राडे ट्रेडिंग हे कोणत्या टाईम फ्रेममध्ये बेस्ट आहे? तर एक म्हणजे 5 मिनिट, 15 मिनिट किंवा 30 मिनिट. पण पण जर तुम्ही 1 अवरच्या चार्टमध्ये जर तुम्हाला एखादा पॅटर्न दिसत आहे किंवा 1 डेच्या चार्टमध्ये एखादा पॅटर्न दिसत आहे किंवा 2 अवरच्या चार्टमध्ये एखादा पॅटर्न दिसत आहे आणि तो पॅटर्न त्याने ब्रेक केला किंवा तिथं तुमची कुठेतरी एंट्री होत आहे. ओके. आणि तुम्ही एंट्री घेतली, तर तुम्ही तिथं एंट्री करून पण तुम्ही तो इंट्राडेमध्ये पण क्लोज करू शकता. सो असं काही बंधन नाही, की या टाईम फ्रेममध्ये तुम्ही इंट्राडे केलं पाहिजे आणि याच टाईम फ्रेममध्ये स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही स्मॉलर टाईम फ्रेममध्ये एंट्री करून जर तो ट्रेड तुमच्या साईडने जात असेल किंवा तुमच्या डिरेक्शनने जात असेल, तर तुम्ही त्या पोझिशनला ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. फक्त एवढंच, की तुम्हाला एंट्री करताना आधीच डिसाईड करावं लागेल, की इंट्राडेमध्ये ठेवू की ओव्हरनाईटमध्ये ठेवू. ओके. म्हणजे इंट्राडे सिलेक्ट करू किंवा ओव्हरनाईट सिलेक्ट करू. ओके. नॉर्मली मी ओव्हरनाईटमध्ये सिलेक्ट करत असतो. जर मला वाटलं, की इथून पुढे माझ्या प्लॅननुसार ट्रेड जात आहे, तर मी त्याला ओव्हरनाईट घेऊन जातो आणि जर जात नसेल, तर मी त्या दिवशी त्याला स्क्वेअर ऑफ करतो किंवा एक्झिट करतो. ओके. इंट्राडे ट्रेडिंग कसं काम करतं? तर त्याच्यामध्ये काय आहे, तर स्मॉल प्राईस मूव्हमेंट असतात. तुम्हाला पटकन प्रॉफिट होतो. म्हणजे कमी टाईम स्पॅनमध्ये तुम्हाला प्रॉफिट होऊन जातो. फक्त एवढं की इंट्राडेमध्ये तुमचे डिसिजन फास्ट लागतात, कारण जर तुम्ही लोअर टाईम फ्रेममध्ये करत असाल तर. ओके. आणि हाय फोकस म्हणजे तुमचा फोकस तिथं जास्त लागतो. ओके. इंट्राडे करायला तुमचा डिसिप्लिन लागतो आणि स्पीड लागतो. आता इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत? एक म्हणजे फायद्यामध्ये काय आहे, क्विक प्रॉफिट होऊन जातं. ओके. कॅपिटलची रोटेशन फास्ट होते. तुम्हाला इझिली म्हणण्यापेक्षा फास्टमध्ये प्रॉफिट होऊन जातं आणि याच्यामध्ये ओव्हरनाईट रिस्क नसते. कारण कधी-कधी असं असतं, की जर तुम्ही एखादी पोझिशन ओव्हरनाईट घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी जर मार्केट गॅप अप खुललं किंवा गॅप डाऊन खुललं, तर तुम्हाला एक मोठा लॉस होण्याची शक्यता असते. सो त्याच्यामुळे इंट्राडेमध्ये ही रिस्क नसते. ओव्हरनाईटवाली रिस्क तुम्हाला नसते. आता याच्यामध्ये तोटे कोणते आहेत इंट्राडेमध्ये? तर ह्याच्यामध्ये हाय स्ट्रेस लागतं. म्हणजे तुम्हाला खूप टेन्शन असतं. कारण दिवसभरातल्या मूव्हमेंट किंवा तुम्हाला कंटिन्यू सिस्टमवर बसून राहावं लागतं. ओके. स्क्रीन टाईम जास्त राहतो किंवा मग ओव्हर ट्रेडिंगचे चान्सेस असतात. कारण तुम्ही दिवसभर स्क्रीनवर बसून असतात. सो तुम्हाला इच्छा होते की अजून एखादा ट्रेड घेऊ. जर तुम्ही लॉस केला तर तुमची अजून एक ट्रेड घ्यायची इच्छा होते. सो ओव्हर ट्रेडिंगचे पण चान्सेस असतात. हे झालं इंट्राडे ट्रेडिंगबद्दल. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे एखादा ट्रेड जर आपण आज घेतला आणि त्याला आपण जर 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, आठवड्याने किंवा मग 1 मंथने किंवा 2 मंथने किंवा 6 मंथने जर आपण त्याला विकत असू, म्हणजे इक्विटीमध्ये पण आणि एफ-एन-ओमध्ये पण किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण, जर आपण त्याला ओव्हरनाईट घेऊन जाऊन, जर त्याला आपण 2-3 दिवस किंवा आठवड्याने किंवा महिन्याने जर आपण त्याला विकत असू, तर त्याला आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंग मेनली काय करतो, तर स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण मोठं टार्गेट कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये टाईम फ्रेम कोणत्या राहू शकतात? 1 अवरची टाईम फ्रेम राहू शकते,
डेलीची टाईम फ्रेम, 2 अवर्स किंवा मग 1 डे किंवा मग 1 वीकची किंवा 1 मंथची. ओके. सो कोणत्या पण टाईम फ्रेममध्ये तुम्ही एंट्री करू शकता. इव्हन तुम्ही लोअर टाईम फ्रेममध्ये एंट्री करून जर मार्केट तुमच्या साईडने जात असेल आणि तुम्हाला वाटत आहे की मार्केटमध्ये स्कोप आहे इथून पुढे अप ट्रेंड जाण्याचे किंवा डाऊन ट्रेंड जाण्याचे, तर तुम्ही त्या पोझिशनला ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. ओके. सो त्याला आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग. ओके. सो बेसिकली स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? एका दिवसापेक्षा जास्त जर आपण आपली पोझिशन ठेवत असू, ओके, आणि जर मोठं टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करत असू, तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. आता स्विंग ट्रेडिंगचे फायदे कोणते आहेत? तर एक म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जे टेन्शन असतं किंवा स्ट्रेस असतं ते कमी असतं, कारण आपण 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस किंवा आठवडाभर किंवा 1 वीक असं आपण त्याला घेऊन जात असतो. ओके. ह्याच्यामध्ये आपण आपलं टार्गेट हे खूप मोठं अचीव करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ओके. आणि जर तुम्ही पार्ट टाईम ट्रेडिंग करत असाल, म्हणजे जर तुम्ही फुल टाईम ट्रेडर नाही आहात, म्हणजे तुम्ही डेली ट्रेडिंग करत नाही आहात, पण तुम्ही पार्ट टाईम ट्रेडिंग करत आहात, म्हणजे जर तुम्ही जॉब करून जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात, तर तुमच्यासाठी स्विंग ट्रेडिंग बेस्ट आहे. ओके. आणि इथं जास्त नॉईस नसतो, कारण इंट्राडेमध्ये मार्केट कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होत राहतं. पण इथं जास्त नॉईस नसतो. इव्हन तुमचा स्टॉप लॉस देखील मोठा राहतो. सो इझिली तुमचा स्टॉप लॉस हिट होत नसतो. ओके. आता याच्यामध्ये तोटे कोणते आहेत ते समजून घेऊ. एक म्हणजे आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण आपली पोझिशन ओव्हरनाईट घेऊन जात असतो. ओके. सो जर मार्केट जर आपल्या अगेन्स्ट खुललं, तर आपल्याला मोठा लॉस होण्याची शक्यता असते. सो त्याच्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे किंवा तुमचा लॉस हा प्लॅन असला पाहिजे. ओके. दुसरं म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये आपला जो एस-एल असतो, स्टॉप लॉस असतो, तो मोठा असतो, राईट? कारण आपण प्रॉपर प्राईस ॲक्शननुसार ट्रेडिंग करतो, सो त्याच्यानुसार आपला स्टॉप लॉस सेट होतो. सो सो जर तुमचा स्टॉप लॉस मोठा होत असेल आणि जर तुमची रिस्क ही जास्त होत असेल, तर तुम्हाला पोझिशन साईज कमी करणं गरजेचं आहे. जस्ट बिकॉज तुमच्याकडे 1,00,000 अमाउंट आहे म्हणून तुम्ही परत सगळी अमाउंट इथं इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे. तुमच्या स्टॉप लॉसनुसार तुमचा लॉट साईज डिसाईड होत असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला एंट्री करावी लागते. ओके. तिसरं म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमचं कॅपिटल हे अडकून राहतं. कारण तुम्ही एकदा स्विंग ट्रेडिंग घेतला समजा आणि त्याच्यामध्ये एक तुमची पर्टिक्युलर अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे, तर जोपर्यंत तुम्ही तो ट्रेड एक्झिट करत नाही, तोपर्यंत तुम्ही ती अमाऊंट वापरू शकत नाही, राईट? सो त्याच्यामुळे तुमची अमाऊंट ही तिथं अडकून राहते. आता स्विंग ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काय सूट होतं हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर त्याच्यासाठी तुम्ही काही क्वेश्चन स्वतःला विचारा. एक म्हणजे तुमच्याकडे किती वेळ आहे? म्हणजे तुम्ही डेली ट्रेडिंग करू शकता का? जर तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही इंट्राडेपेक्षा स्विंग ट्रेडिंग करणं बेस्ट आहे. ओके. प्लस तुम्ही इमोशनली किती स्टेबल आहात? जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल, तर तुम्ही इमोशनली स्टेबल असणं गरजेचं आहे. ओके. किंवा तुमचं डिसिजन मेकिंग किती फास्ट आहे? इंट्राडेमध्ये डिसिजन मेकिंग खूप फास्ट लागतं, राईट? सो तुमच्याकडे जर ती पॉवर आहे किंवा ती कॅपॅबिलिटी आहे, तर तुम्ही इंट्राडे करू शकता. नाहीतर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा. ओके. किंवा तुमच्याकडे कॅपिटल किती आहे? ओके. या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा हे सगळे क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. त्यानुसार तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे की स्विंग ट्रेडिंग करायचं आहे. आणि इवन जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला हळूहळू समजून येतं की तुमच्यासाठी बेस्ट काय आहे? इंट्राडे ट्रेडिंग आहे की स्विंग ट्रेडिंग आहे? ओके. सो तुम्ही दोन्ही ट्राय करून बघा. जे तुम्हाला सुटेबल असेल त्यानुसार तुम्ही तुमची ट्रेडिंगची जर्नी पुढे कंटिन्यू करा. ओके. आता याच्यामध्ये बिगिनर कोणते मिस्टेक करतात? तर एक म्हणजे ते इंट्राडेला क्विक मनी समजतात. तर तसं काहीच नाही आहे. ओके. हे असं जर तुम्ही समजत असाल, तर तुम्ही तो भ्रम मनातून काढून टाका. ओके. किंवा स्विंग ट्रेडिंगला तुम्ही इझी प्रॉफिट समजता. बिलकुल नाही. कारण तिथं ओव्हरनाईटची रिस्क असते. जर एखाद्या न्यूजमुळे जर मार्केट गॅप डाऊन किंवा गॅप अप खुललं किंवा तुमच्या अगेन्स्ट खुललं, तर तुम्हाला मोठा लॉस होण्याची शक्यता असते. ओके. आणि तिसरी मिस्टेक काय करतात बिगिनर, तर विदाऊट लर्निंग तुम्ही डायरेक्ट ट्रेडिंगमध्ये येता आणि मग मोठा लॉस करता. सो तुम्ही जर तसं करत असाल, तर ते तुम्ही अव्हॉइड करा. ओके. आणि स्टॉप लॉस सेट नाही करत, मोठी चूक. ओके. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही स्टॉप लॉस जर सेट करत नसाल, तर सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावत जावा. ओके. आणि मार्केटकडनं तुम्ही एक्स्पेक्टेशन ठेवायला सुरुवात करतात किंवा रॉंग एक्स्पेक्टेशन ठेवतात. ओके.
सो या काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला कमी करायच्या आहेत आणि कंप्लीट लर्निंगवरती फोकस करून हळू-हळू तुम्हाला शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. मी स्वतः प्राइस ॲक्शननुसार ट्रेडिंग करतो, राइट? सो प्राइस ॲक्शन हे दोन्हीकडे सुटेबल आहे. म्हणजे इंट्राडेमध्ये पण सुटेबल आहे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पण सुटेबल आहे. ओके. कारण कॅन्डल स्ट्रक्चर, सपोर्ट रेझिस्टन्स, कॉन्टॅक्ट्स किंवा मग प्राइस मूव्हमेंट हे सगळीकडे राहतं. म्हणजे कोणत्या पण टाईम फ्रेममध्ये राहतं. इंट्राडेमध्ये पण राहतं आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये राहतं. आणि आपण जे रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करतो किंवा रिस्क मॅनेजमेंट जे फॉलो करतो, ते पण दोन्हीकडे सेम आहे. इंट्राडेमध्ये पण आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पण. ओके. म्हणजे तुमची रिस्क पर ट्रेड फिक्स असली पाहिजे किंवा तुमचा रिस्क पर रिवॉर्ड रेशो फिक्स असला पाहिजे किंवा जिथं हायर प्रोबॅबिलिटी आहे तिथं तुम्ही एंट्री करणं गरजेचं आहे. तुमची पोझिशन साइझिंग तुमच्या रिस्कनुसार डिफाईन झाली पाहिजे. तुम्ही स्टॉप लॉस लावणं कंपल्सरी आहे. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. सो या सगळ्या गोष्टी दोन्हीकडे सेम आहेत. सो तुम्हाला जे सुटेबल आहे ते तुम्ही करायला सुरुवात करा. इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग दोन्ही पण. तुम्ही दोन्ही करून पहा. तुम्हाला जे बेस्ट सुटेबल वाटतं, तुमच्याकडे किती टाईम आहे त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.